अब खबर है भद्रावती से, जहां 6 फरवरी को ओबीसी महामोर्चा को लेकर जन जागृति बाइक रैली निकाली गई। प्रस्तुत है इस संदर्भ में सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख की विशेष रिपोर्ट। 7 फरवरी को ओबीसी महामोर्चे का आयोजन किया गया और इसी पार्श्वभूमि पर लोगों में जन जागृति करने के लिए ओबीसी महासंघ की ओर से 6 फरवरी मंगलवार को भद्रावती शहर के नाग मंदिर चौक में छत्रपति शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा को माल्यार्पण करने के पश्चात एक बाइक रैली की शुरुआत की गई। इस मौके पर पूर्व नगराध्यक्ष अनिल धानोरकर, पूर्व नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, वंचित बहुजन आघाड़ी के कुशल मेश्राम के साथ अन्य मान्यवर मौजूद थे। इस मौके पर सीटीवी न्यूज के प्रतिनिधि जावेद शेख ने वहाँ पर मौजूद लोगों से इस संबंध में बातचीत की, तो सुनिए उन्होंने क्या कहा। सीटी न्यूज एक कदम के ऊपर, जैसे कि हम देख सकते हैं कि मराठा समाज को ओबीसी प्रवर्ग से आरक्षण देऊ नए, इस मामले में आज भद्रावती शहर में ओबीसी बांधों के ओर से चंद्रपुर जिलाधिकारी कार्यालय में बड़े तादाद में मोर्चा के आयोजन किया गया है। तो हमारे साथ में आज मराठा समाज के नेता, हम इनसे जानना चाहते हैं कि इनकी क्या मांगने हैं। आजचा जे मोर्चा होणार आहे ओबीसी, एनटी, एससी सर्व समाज मिळून संविधान वाचवासाठी आम्ही आज चंद्रपूरला कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत आणि शासनाला हे सांगणार आहोत, साहेब मराठा आमचा विरोध नाही, मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्या, पण मला एकच म्हणायचं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्या संविधानाचा कोणत्याही ठिकाणी अपमान होणार नाही आणि त्यांच्या ह्या ओबीसी समाजासाठी आणि सर्वच समाजासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे ते संविधान साबूत राहावं यासाठी काल आम्ही सर्व एसटी, एससी सर्व समाजाचे लोक आम्ही रॅली काढून एक चेतना दिली होती की आपल्याला आज चंद्रपूरला जायचं आहे आणि शासनाचा एक माणूस, कलेक्टर म्हणजे पालक यांना आम्ही आज निवेदन देणार आहोत की साहेब आमच्या भावना शासनाला कळवा। जो GR काढला आहे, तो GR काढला सगळे सोयरे आम्हाला पटणार नाही, सगळे सोयऱ्यामध्ये कोण कोण येतात हे आम्हाला माहीत नाही, आम्ही त्यांच्या विरोधात नाही, परंतु आज मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, माझ्या 50 गाड्या खेड्यावर गेल्या, या ठिकाणून 5 ते 10 हजार लोक भद्रावती तालुक्यातले चंद्रपूरला ह्या मोर्चामध्ये सामील होणार आहे आणि हा मोर्चा एवढा ऐतिहासिक होईल हे शासनानं लक्षात ठेवावं आणि जो आमच्यावर जो अन्याय करत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माझे सगळे सोयरे, आमचे लेकरं आज आम्ही न जेवता न काही करता आम्ही जाणार म्हणजे जाणार आणि आमचा लढा साबूत ठेवणार, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सगळ्या भद्रावतीकरांना मी सांगू इच्छितो की भैया हो, आज तुम्ही डुबले भविष्यात डुबणार, यासाठी सगळ्यांनी खबरदारी घ्यावी आणि या मोर्चात सामील व्हावं। यानंतर माझे काही आदिवासी समाजाचे नेते, एससी समाजाचे नेते या ठिकाणी आहे, त्यांची सुद्धा आपण बाईक घ्यावं अशी आपल्याला विनंती है। आदिवासी नेता रमेश हमारे साथ इनसे हम जानना चाहते हैं कि आपकी क्या मांगनी है ओबीसी के संदर्भ में। नितीन भाऊ वेलकम। आजचा जो मोर्चा आहे हा मोर्चा ओबीसी, एससी, एसटी, एनटी आणि अनुसूचित जमाती या संपूर्ण जाती मिळून आज जो ओबीसी समाजावर जो अन्यायकारक निर्णयाच्या शासनानं घेतला, आज झुंडशाहीच्या दबावात येऊन शासनाने जो निर्णय जो गलत घेतला त्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या बी काही अन्यायकारक ज्या आपल्या जाती जमाती आहे त्याच्या संपूर्ण संयुक्तपणे आपला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केलेले आहे। आज जे ओबीसी समाजावर जो अन्याय होऊन राहिला आहे, आज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र शासनाला जे झुंडशाही दाखवून आपल्या बाजूने जो निकाल लावून घेतला आणि ओबीसी समाजावर अन्याय, आज 27% ओबीसी समाजाला आरक्षण,
13% एस सी समाजाला आरक्षण, 60% आदिवासी समाजाला आरक्षण, हे संपूर्ण 50%च्या आसपास आरक्षण असताना सुद्धा त्यांना ओबीसी प्रवर्गात टाकून आणि सगळे सोयऱ्याची व्याख्या अजून म्हणजे शासनाने क्लिअर केलेली नसताना आणि यांच्या बाजूने जो शासनाने जो निकाल दिला त्याच पद्धतीने इतर जाती बी सुद्धा आमच्या आदिवासी समाजामध्ये येऊ इच्छित आहे. ते बी झुंडशाही दाखवून शासनाला दबावात आणून आपल्या बाजूने निकाल लावण्याची तयारीत आहे. त्या अनुषंगानं आदिवासी समाज सुद्धा हा मोठ्या संख्येने या ओबीसी समाजाला पाठिंबा दर्शवून आज भद्रावतीमधून चांगल्या प्रकारे कमीत कमी नाही म्हणत ज्ञानेश्वर भाऊ डुकरे यांनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे ओबीसी बांधव, एससी बांधव, एसटी बांधव हे संपूर्ण आम्ही एकत्रित येऊन चंद्रपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले आणि हा मोर्चा हा चांगल्या प्रकारे यशस्वी होणार आहे एवढीच बोलतो. इससे हम जानना चाहते हैं क्या आपके ओबीसी की मांग है? शासनानं ज्या जरांगे पाटलाच्या दबावाखाली 22 जानेवारी आणि 26 जानेवारी जे पत्रकं काढलेले आहेत आणि त्यामध्ये ओबीसीमध्ये मराठा समाजाला समावेश करण्यासंबंधीचे ते पत्रक आहे ते अतिशय इलिगल आणि अन्यायकारक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. त्या पद्धतीनं ज्या मराठा समाजांचा आमच्या ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश केला आहे त्यासाठी त्यांना ओबीसी मागासवर्ग आयोगाकडून त्यांची चाचपणी केल्या जाते आणि त्यानंतर तो खरंच समाज मागास आहे की नाही त्यानंतरच त्या समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला जाते. परंतु त्या महाराष्ट्र शासनानं ते ओबीसी जे मागासवर्ग आयोग नॉमिनल ठेवून बरखास्त करून त्या आपल्या मराठांना डायरेक्ट ओबीसीमध्ये ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आलेला आहे. हा समावेश अन्यायकारक आहे आणि हे परिपत्रक रद्द करण्यासंबंधी आम्ही आज 7 फेब्रुवारीला जे मोर्चाचे आयोजन केले आहे ते SC ST OBC संयुक्तपणे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही सर्व या मोर्चात सहभागी होऊन ते परिपत्रक अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्यात यावं या संबंधाने आम्ही मागणी करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकं देऊन त्यांना निवेदन देऊन त्यांचा मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश रद्द करण्यात यावा या संबंधाने मागणी करणार आहे. इस मौके पर पूर्व नगराध्यक्ष अनिल धानोरकर, पूर्व नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, वंचित बहुजन आघाड़ी के खुशल मेश्राम, पांडुरंग टोंगे, शिवसेना जिला प्रमुख उबाठा मुकेश जीवतड़े, आदिवासी नेता रमेश मेश्राम, सूरज गावंडे, फयाज शेख, नितिन कव्वाशे, किशोर खंडाड़कर, गमतीदास रायपुरे, नरेश काड़े, उमेश काकड़े, एडवोकेट महेश ठेंगने, विधाते सर, सुनील आवारी, सुनील खोबरागड़े, सुधीर सातपुते, प्रफुल्ल चटकी के साथ हजारों की संख्या में ओबीसी महिला तथा बांधव मौजूद थे. CTV के लिए हमारे प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट.